कोकणातलं सगळ्यात महत्त्वाचं नगदी पीक म्हणजे हापूस आंबा. पण कोकणात हापूसवर म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे हापूस उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट होते. ही गोष्ट लक्षात घेऊन मनोज काणे यांनी 4 वर्षांपूर्वी आंब्यावर प्रक्रिया करणाऱ्या वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. आंबा शेती आणि आंबा प्रक्रिया उद्योगाची पार्श्वभूमी असलेल्या मनोज काणेंना हा व्यवसाय उभारताना वडिलांची मोलाची मदत मिळाली. या प्रकल्पातून त्यांना वार्षिक किमान 35 ते 40 लाख रुपयांचा नफा मिळतोय. आज आपण मनोज काळेंच्या आंबा प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या रीळ या गावी जाणार आहोत. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळ्याजवळ समुद्रकाठावर रीळ नावाचं गाव आहे. या गावात दिगंबर काणे यांची पारंपरिक आंबा शेती आणि आंब्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग आहे. काणेंकडे जवळपास 1800 आंब्याची कलमं आहेत. गेल्या 7 दशकांपासून त्यांच्या कुटुंबात आंबा शेती केली जातीये. पण कोकणापासून आंब्याचं मार्केट दूर असल्यानं आंब्याला म्हणावा तसा बाजारभाव मिळत नव्हता. तसंच दलालांमुळे आंब्यापासून फारसा नफा देखील मिळत नव्हता. अशावेळी दिगंबर काणेंनी 1978 साली आंब्यावर प्रक्रिया करणारा छोटासा व्यवसाय उभा केला. आंब्याला मार्केटशिवाय पर्याय काहीतरी हवा एकसारखं मनात येत होतं आणि त्यामुळे पर्याय म्हणून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आंब्याला भाव मिळत नव्हता. आंब्याला भाव आणि इथून ट्रान्सपोर्टेशनची सोय व्यवस्थित नव्हती. म्हणजे फळाला मुंबई मार्केट किंवा पुणा मार्केट किंवा कोल्हापूर मार्केटला माल पाठवायला इथून तेवढी ट्रान्सपोर्टची सुविधा त्यावेळी नव्हती. आता खूप झाली. आता रस्तेही खूप वाढले, त्यामुळे ट्रान्सपोर्टची सुविधा आता चांगल्या प्रकारे झाली. पण सामान्यपणे 20 ते 25 मेच्या नंतर पाऊस पडला म्हणजे आंब्याला मार्केट अजिबात राहत नसे. त्यामुळे त्याला ऑप्शन म्हणून हा कॅनिंग व्यवसाय मी सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला CEO दादा पारकर म्हणून महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे होते आणि त्यांनी थोडंसं प्रेरणा दिली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी सुरुवातीला खादी ग्रामोद्योग मंडळाचं आर्थिक सहकार्य मला सुमारे 23,000 रुपये त्यावेळेला दिले. ते 4% रेट ऑफ इंटरेस्टवर होते म्हणून मी ते घेतले. त्याच्यानंतर त्याचं खेळतं भांडवल म्हणून किंवा CC म्हणतात जे कॅश क्रेडिट, ते बँक ऑफ महाराष्ट्राने सहकार्य मला केलं आणि त्यामुळे मी तो व्यवसाय त्यावेळेपासून करू शकलो. आज काणेंची 4थी पिढी आंबा शेती करतीये, तर दुसरी पिढी प्रक्रिया उद्योगात आहे. दिगंबर काणेंचा मुलगा मनोज आणि मकरंद यांनी पदवीच्या शिक्षणानंतर अन्न प्रक्रिया संबंधी कोर्स केले. शास्त्रशुद्ध माहिती घेतल्यानंतर ते आपल्या पारंपरिक आंबा प्रक्रिया उद्योगात उतरले. गेल्या 3 वर्षांपूर्वी महाराष्ट्र बँकेच्या मदतीनं त्यांनी 2 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन आंबा प्रक्रिया उद्योग उभारला. बेसिकली आता आपल्या इथे नोकरीच्या संधी कमी उपलब्ध आहेत आणि लहानपणापासून हा व्यवसाय असल्यामुळे आणि एक काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असल्यामुळे मी हा व्यवसाय पडायचं ठरवलं. पडत असताना कॉलेजला असतानाच ठरवलं, कारण लहानपणापासून ह्या सगळं काम बघत होतो, आवड होती आणि हे अजून नेटाने खूप चांगल्या पद्धतीने करण्याची जिद्द होती. तेव्हा ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशनच्या सोयी इथे उपलब्ध नव्हत्या आणि ते स्ट्रगल सगळं मी बाबांचं आईचं बघितलेलं आहे. आणि शहरात कॉलेजला असताना तेव्हापासून बघत होतो की ह्याच्या पुढे आपल्याला कशा पद्धतीने अजून चांगलं करता येईल. तर त्याचा विचार करून मग मी ह्याच्यात पडण्याचं ठरवलं. कॉलेज झाल्यानंतर मी इथे जॉईन झालो. त्याच्यानंतर कोकणातली कुठची कॅनिंग इंडस्ट्री ही फक्त 1 महिन्यात चालते आणि आज आपल्या इथे गावासारख्या ठिकाणी थ्रूआउट इयर कसं चालू राहील काम, पूर्ण वर्षाकरता कसं काम चालू राहील ह्याचा पहिल्यांदा विचार केला. आणि मग त्या अनुषंगाने असलेल्या आंबा कॅन न करता इतर बाकी जी बाय प्रॉडक्ट्स आहेत, व्हॅल्युएटेड जी प्रॉडक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आता आपल्या इथे कोकम आहे, कोकम सरबत आहे किंवा अजून सिरप, सगळी रेंज आहे. कोकणात आंब्याच्या पिकावर प्रक्रिया करण्यासाठी केवळ 2 महिने उपलब्ध असतात. अशावेळी लाखो रुपये खर्च करून उभारलेला प्रक्रिया उद्योग 10 महिने बंद राहू नये यासाठी मनोज यांनी खबरदारी घेतली. कोकणात सहज उपलब्ध असलेल्या कोकम, आवळा, लिंबू आणि इतर फळांवर प्रक्रिया करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर गावातल्या स्थानिक मजुरांचं चांगलं पाठबळ असल्यानं मनोज यांना हा प्रकल्प 10 महिने चालवता येतो. मे महिन्याला सीझन चालू होतो. मे महिन्याला पहिल्यांदा आम्ही आंबा करतो. आंबा झाल्यानंतर आंबा साधारण 15 जूनपर्यंत, साधारण 2 महिने आंबा चालतो. मे म्हणजे एप्रिल आणि मे आंबा चालतो. त्याच्यानंतर एक 15 दिवस आमचे मेंटेनन्समध्ये, क्लिनिंगमध्ये सगळे जातात पुढचे. आम्ही गणपतीच्या आधी 1 महिना आम्हाला मोदकाचं काम चालू करायला लागतं. आंबा मोदक
ते आपण करतो. त्याचं पल्प असतो आणि आंबा मावा असतो, ते फोडून त्याचा वेगळी प्रोसेस आहे, ती करून आम्ही आंबा मोदक करतो. तो पूर्ण 1 ते 2 महिन्याचा सीझन चालतो. माणसावर करता की नाही, सगळं माणसावरतीच, कारण आपले जे माणसं अवेलेबल आहेत त्यांनाही तेवढ्या रोजगार मिळतो म्हणून ते करतो. 2 महिने चालतात, 1.5 ते 2 महिने आंबा मोदक चालतात. टायमिंग सांगा मला. म्हणजे साधारण आता ऑगस्टमध्ये गणपती असतील तर आधी, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट आंबा मोदक चालतो. ते झाल्याच्यानंतर आपलं आता थ्रूआउट इयर चालेल अशी चकली आहे नमकीन आयटममध्ये. ती चकली वर्षभरच चालू असते, पण ती पुन्हा लगेच दिवाळीची तयारी चालू होते. दिवाळीची तयारी म्हणजे दिवाळीला चकलीला खूप मागणी असते. ते झाल्याच्यानंतर मग डिसेंबरमध्ये आवळा येतो. आवळ्याचा आपण ॲपेटायझर करतो, आवळा सिरप करतो, आवळा कँडी करतो. ते जानेवारीपर्यंत काम चालतं. त्याच्यानंतर मग मिरची चालू होते, सांडगी मिरची करतो आपण त्याची, त्याच्यावर मिरची लोणचं घालतो. ते झाल्यानंतर पुन्हा लगेच आंबा येतो. मनोज यांच्या आईवडिलांनी मोठ्या कष्टानं उभारलेला व्यवसाय आज ते आणि त्यांचा लहान भाऊ एकत्रितपणे पुढे नेत आहेत. या व्यवसायामुळे रीळ गावातल्या 15 कुटुंबांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. एखाद्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या हाताखाली 10 माणसं वावरावीत आणि ती वावरण्याचं फळ हे आज मिळालं आहे, की इतक्या प्रकारे त्यांच्याजवळ आम्ही चांगले वागलो तर त्यांनी आम्हाला साथ केली. त्यामुळे एवढी जी भरारी मारली गेली ती त्याचमुळे. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या घरात आल्यापासून या व्यवसायात यांच्याबरोबर काम करताना प्रत्येक बॅचचा आंब्याची टेस्ट ही मी घेत असे. कोकणात आंब्यावर हव्या त्या प्रमाणात प्रक्रिया होत नाही. पर्यायानं मोठ्या प्रमाणात आंबा मार्केटमध्ये दाखल होतो आणि आंब्याचे भाव पडतात. तसंच दलालांना आंब्याचे भाव पाडणं सोपं जातं. यावर दिगंबर काणेंनी जवळपास 34 वर्षांपूर्वीच पर्याय शोधला होता. आज त्यांनी उभारलेल्या या आधुनिक प्रक्रिया युनिटमध्ये योग्य पिकलेला आंबा आणून तो स्वच्छ केला जातो. त्यानंतर त्याची साल काढून गर वेगळा करण्यासाठी ज्युसरमध्ये टाकला जातो. ज्युसरमधून आलेला ज्यूस 90 अंश सेल्सिअस तापमानाला तापवला जातो. त्यानंतर रसाचं हवाबंद डब्यात पॅकिंग केलं जातं. मार्केट सगळं जे असतं ते दलालांच्या ताब्यात असतं. म्हणजे फ्रेश मँगो हा जो प्रकार आहे हा दलालांच्या ताब्यात असतो. अर्थात दलाल विक्री करतात, पैसे पाठवतात, हेही तितकंच सत्य आहे. तरी पण मार्केटला प्रक्रिया फळावर केल्यानंतर कोणतेही आंब्याचे असू दे किंवा कुठे तो पदार्थ हा टिकाऊ होतो. त्यामुळे त्या मार्केटला 6 महिने वर्ष नंतर मार्केटिंग करता येतं. पण ताजं फळ असताना ते 2 दिवसात 4 दिवसात मार्केटला पोचणं गरजेचं आहे. आणि जेवढं ताजं जाईल तेवढी त्याची किंमत अधिक असते. पण प्रक्रिया केल्यानंतर मालाचं जे फिनिश गुड म्हणतात ते फिनिश गुड हे 6 महिने वर्ष कधी मार्केटला आपल्याला मुदत मिळू शकते आणि शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ चांगला होतो. मी आंबासुद्धा घेत असताना इथल्या पंचक्रोशीतला आंबा मी घेतोय आणि जे त्यावेळेला शेतकरी मला आंबा घालीत होते किंवा देत होते सुटा आंबा, ते आजही तारखेला तसेच देत आहेत आणि क्वालिटीचा आंबा देतात, कच्चा माल चांगला देतात. म्हणून मी फिनिश गुडही चांगलं काढू शकतो. काणे कुटुंबानं आंबा प्रक्रिया उद्योगात मोठं यश संपादन केलंय. दिगंबर काणे यांच्या म्हणण्यानुसार कोकणात गावोगावी आंबा तसंच कोकणातल्या फळांवर प्रक्रिया करण्यास संधी आहे. तिचा लाभ कोकणातल्या तरुण वर्गानं घ्यायला हवा. तरुण मुलांनी संदेश देण्याचा भाग म्हणजे एवढाच की सामान्यपणे ग्रामीण भागातून हे प्रक्रिया म्हणजे शेतकऱ्याच्या जे मुलांनी आहेत की त्याच्यातलंच त्यांनी ट्रेनिंग घ्यावं, त्याच्यातल्याच डिग्र्या किंवा डिप्लोमा करावा. पूर्वी कसं होतं, नुसतं मॅट्रिक म्हणजे 11वी झाला मुलगा तरी लोकांचं बघून करू शकत होता. त्यावेळचं युग निराळं होतं. पण आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स मशिनरी आलेली आहे. जिथे जे फळ पिकतं आहे त्या फळावर प्रक्रिया कशी करता येईल या बाबतीत खूप कॉलेजेस आहेत, खूप फळ प्रक्रिया युनिट आहेत. तिथे जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. तिथले संपर्कात राहून तिथल्याही डिग्र्या घेणं गरजेचं आहे आणि तशी प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आज काण्यांची 4थी पिढी आंबा शेतीबरोबर आंबा प्रक्रिया उद्योग उभा करण्यात यशस्वी झाली आहे. काही हजार रुपयातला व्यवसाय आज लाखो रुपयांमध्ये गेलाय. फ्रेश म्हणजे आंब्याचा कॅनिंगचा विषय आहे तो साधारण एक 1.5 कोटीपर्यंत टर्नओव्हर जातो आणि बाकीची सगळी सिरप्स रेंज आहे त्याचाही 1-1.5 कोटी टर्नओव्हर जातो. असा एक 2-2.5 कोटीपर्यंत टर्नओव्हर त्याचा आपला होतो. कच्चा माल, खरेदी, प्रोसेस, सगळं प्रोसेस, मेंटेनन्स, लेबरचे पगार हे धरून सगळं किती खर्च उरतो किती? टेंटेटिव्ह एक 20% प्रॉफिट ह्याच्यात राहतो. 20% प्रॉफिट राहतो. ह्याच्यात आम्ही थोडं मार्केटिंगची चेन वेगळी बसवलेली आहे. कारण इथून कुठली मेन मेट्रो सिटी म्हटली की साधारण 200-250 किलोमीटर जावं लागतं आणि ते पॉसिबल नाही. कारण हेच सेपरेशन
बरेच उद्योजक करत नाहीत. म्हणून प्रत्येकाला असते की आपणच ते विकावं, आपणच विकावं, आणि हे करण्यात धड सर्व्हिस मिळत नाही आहे, धड आपण पोचू शकत नाही त्या ठरलेल्या वेळेत. म्हणून आम्ही मार्केटिंग डिपार्टमेंट आमचं वेगळं केलं आहे. संधी खूप आहे, म्हणजे आता ह्या फूड इंडस्ट्रीत स्काय इज द लिमिट आहे, कारण ते लोकांचं कन्झम्पशन त्याच्यावर सगळं आहे. पण आम्ही आता जास्तीत जास्त डेली प्रॉडक्ट्सकडे वळतो आहे, म्हणजे डेली कन्झम्पशन ज्या प्रॉडक्ट्सचं होईल म्हणून आता आम्ही चकली चालू केले. आता अशा बाकी नमकीनची रेंज आहे किंवा रेडी टू ईट काही प्रॉडक्ट करण्याचा आमचा विचार आहे, त्या पुढच्या काही रेडी टू पॅक त्याच्यात. काणेंनी आपल्या उत्पादित मालाचं ब्रँडिंग रीळ नावाच्या नावावरून RIL या नावानं केलंय. आज गावातल्या अनेक कुटुंबांना इथं रोजगार मिळतोय. त्यामुळे गावकऱ्यांचं रोजगाराच्या शोधातलं स्थलांतर देखील काहीशा प्रमाणात थांबलंय. ते 15 वर्षापासून काम करतो, पण ही 5 वर्ष कंटिन्यू सीझन चालतो आणि याच्या अगोदर नुसतं सीझनवारीच चालायचं. इथे आता ह्या सीझनला मँगो पल्प चालतो, बाकी याला सिरप चालतात, कोकम सिरप, आवळा सिरप, नंतर अननस सिरप, ऑरेंज सिरप चालतात. निदान 40 ते 50 लोकांना रोजगार मिळाला या गावातल्या. कोकणातला हापूस देशभर प्रसिद्ध आहे. शिवाय त्याची ख्याती देशविदेशातही आहे. या हापूसवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग उभारल्यास मूल्यवर्धन झाल्यानं शेतकऱ्यांना हापूसचे चांगले भाव मिळण्यास मदत होईल. तसंच कोकणात एक नवा उद्योग आकार घेऊन त्याचा कोकणच्या आर्थिक विकासाला फायदा होईल. सासऱ्यांच्या वडिलांनी पाया घातला, सासऱ्यांनी भिंत उभी केली, मिस्टरांनी छप्पर घातलं आणि त्याच्यावरचा मधला माझी मुलं उचलतात. हाच एक मोठा आनंद आहे. राजेंद्र हंकारेसह संदीप भुजबळ, साम TV, रत्नागिरी.